मतलब क्या इस तरह मेले के क्षेत्र में ऐसा सिस्टम दे दिया है ना कि एक बैग आदमी वहाँ पर पहुँच जाएगा तो सब एक दूसरे के ऊपर कूद के मर जाएगा, इसलिए थोड़ा घुमा दिया है, बस यही बात। गाड्या बघा कशा पार्क केल्या एका घराच्या आतमध्ये आणि आमचं असं गल्लीमध्ये एका जागी रूम आहे। तो कसं काय मंडळी, दिस इज हापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं अजून एका न्यू ब्लॉगमध्ये स्ट्रेट फ्रॉम प्रयागराज। सो वेलकम टू प्रयागराज। आपण आता आहे महाकुंभमध्ये। काल तुम्ही बघितलं की आपण खूप हेक्टिक प्रवास करून ऑलमोस्ट 850 किलोमीटर्सचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलो आहे। आम्ही सकाळी उठून डायरेक्ट झोपून गेलेलो, बट आता फायनली आता उठलो आहे, दुपारच आहे, ऑलमोस्ट 2 वगैरे वाजलेले। तेव्हा आम्ही उठून आता आम्ही जायला स्टार्ट करतोय, म्हणजे टुवर्ड्स द संगम। तो आता हे काका आहेत जे आम्हाला आमच्या स्टेच्या बरोबर जे काका होते ते आम्हाला आमची हे दाखवत आहेत। एक घाट आहे जिथे जायला सांगतायत, बट आता तुम्ही बघताय इथे जसं प्रत्येक जागी बॅरिकेड घालून प्रत्येक गल्लीच्या स्टार्टिंगला एंडला कुठे कुठे पोलिसांनी थांबवलेलं आहे आणि मग जायला देत नाही आहेत। कारण आज आहे 29 आणि आज जसं तुम्हाला न्यूजमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की सकाळी स्टॅम्पीड वगैरे झालेली आणि तेव्हा खूप गडबड झाली, बरेच लोक गेलेत सुद्धा, खूप लोक इंजर्ड आहेत, असं बरंच काय झालं आहे। सो आम्ही आत्ता ट्राय करतोय की काही पण करून, आता नाही ॲक्च्युली असं बोलले की जायला देतच नाही आहेत। सो आम्ही ट्राय करतो की कसं पण करून पोचावं आणि डुबकी मारून घ्यावी, कारण आता एवढा वेळ आलोच आहे तर आजच्या दिवसाचं महत्त्व आहे ते केलंच पाहिजे काही झालं तरी। आमचे गाईड काका खूपच एक्साइटेड आहेत, कुठल्या गल्लीतून आम्हाला घेऊन चाललेत आणि बॉयज पण फुल एक्साइटेड। काल रात्री काय हालत खराब झाली, लास्ट व्हिडिओचा एंड पण नाही करता आला मला। 900 सम किलोमीटर्स, 850 प्लस, बट सेम लडाखच्या लास्ट टाइम सारखी जी 1100 किलोमीटरवाली जी नाईट होती तसाच सेम सीन, फुल झोपा बिपा येतात आणि असा मजबूत सीन झालेला। बट फायनली आम्ही पोचलो सकाळी 5 पर्यंत। इट वॉज एन एक्सपिरियन्स, म्हणजे जसं लडाख होता तसाच हा पण डिफरंट एक्सपिरियन्स। खूप मजबूत थंडी होती, मजबूत म्हणजे लडाखशी कंपॅरिझन नाही असेवाली थंडी होती। इथे होती 6 डिग्री, बट वाटत होतं जसं की -6 चालू आहे। आणि लडाखमध्ये बोचरी थंडी नाही, इथे बोचरी थंडी, स्किन शिवर होत होती अशी बॉडीवर, अशीच थंडी होती आणि मी 4 लेअर कपडे घातलेले तरी पण खूप मजबूत थंडी आहे। आता आम्ही जस्ट संगमच्या इथे पोचलो आहे, मला व्ह्यू दाखवतो बघा। भाई काय यूज आहे हे बघा, तिथे बघा केवढे ते आखाडे वगैरे सगळं तिकडे आहे। डॅम, लोक बघा केवढे आहेत लोक, असं बोलले तर 10 करोडच्या आसपास लोक आली आहेत, 10 करोड। हे आहे कचाप द्वार। देयर इज नो कंपॅरिझन ऑफ हाऊ मेनी पीपल आय हॅव सीन हिअर। एवढी लोक आयुष्यात कुठेच बघितली नाहीत मी, कुठेच नाही। 10 करोड पीपल्स असं बोललेत की 10 करोड लोक आज इथे आहेत। अमेझिंग टर्नआउट, म्हणजे एवढे लोक कसे श्रद्धेने कुठल्या गावांमधनं ऑल ओव्हर इंडियावरनं इकडे येतात, इंडिया काय बाहेरनं पण, बट इट्स अमेझिंग। हे आला नंदी द्वार। ॲक्च्युली आम्ही आतापर्यंत काही जास्त चालत नाही आहे, खूप जवळच होतं आमचं घर, त्या म्हणजे जे राहण्याची जागा आहे ती, तर तिथून पुढे आता फक्त आय गेस 1 किलोमीटर चालू असतो आणि अजून 1 किलोमीटरमध्ये आपलं जागा आहे ती येईल ऑलरेडी। सो जास्त काही चालणं नाही होत आहे, जेवढं की कंपॅरेटिव्हली लोकांचं 15-20 किलोमीटर वगैरे चालणं झालं, असं भरपूर काय नवरा हरवू नये म्हणून रस्सी बांधून ठेवली आहे बॅगेला आणि स्वतःला हाताला बांधली। फायनली संगम द्वारापर्यंत पोहोचलोय। आता इथून आपल्याला थोडंसं आत जायचं इकडे आणि मग तिथे डुबकीचा चान्स।
बघा इथे आपल्याला आता जायचं आहे आतमध्ये आणि या साईडला साधू बाबा लोकांचं सगळं आतमध्ये चालू आहे, जे त्यांनी वेगळी जागा दिली त्यांना. लोक बघा केवढे येत आहेत. ड्रोन्स चालू आहेत कंटिन्युअस. फायनली डुबकी मारून झालेली आहे. वॉट अन एक्सपिरियन्स. एकदम चिलिंग कोल्ड पाणी आहे, बट एवढी लोक इथे जात आहेत त्यामध्ये सुद्धा. बट वॉट अन एक्सपिरियन्स यार. तुम्ही हे लाईफ टाईममधनं एकदाच होणार आणि तुम्ही ॲक्च्युली यायला पाहिजे हे करायला. सकाळी जे बोलत होते की इथे स्टॅम्पीड वगैरे झालेलं ते थोडंफार प्रमाणात बरोबर आहे. आत्ता पण आम्ही थोडी ॲम्ब्युलन्सची मुवमेंट वगैरे बघितली, बट आत्ता इट इज लुकिंग व्हेरी ऑर्गनाइज. म्हणजे इथे लोक आहेत, गर्दी खूप आहे, बट प्रत्येक घाटावरनं लोक आपापले जात आहेत. म्हणजे एकेका जागांवर जाऊन त्यांचे डुबकी मारून घेत आहेत. आणि इथे तर खूप मोकळं आहे, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला जायला जागा आहे. फक्त इथेही माझ्या मागे जी चालण्या बिळण्याची जागा आहे ना ती थोडीशी कमी आहे, बट स्टील इट इज व्हेरी गुड. आणि मजा आली, खूपच मजा आली. अमेझिंग एक्सपिरियन्स आतापर्यंत जो इथपर्यंत आम्ही आलो आहे त्याचा. आता बघूया पुढे काय काय होतं अजून. एवढ्या कचकच गर्दीमध्ये मी व्हिडिओ शूट करतोय. या महाकुंभचा शॉर्ट एक तुम्हाला ग्लिम्स आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक नक्की करा. मी एकदम शॉर्ट नोटीसवर आणि खूप हेक्टिक ट्रॅव्हल करून आत्तापर्यंत इथपर्यंत आलो आहे. आणि वॉट अन एक्सपिरियन्स. तुम्हाला नक्की सांगतो की तुम्हाला टाईम मिळाला कधी तर नक्की या. म्हणजे आता नेक्स्ट जेव्हा कधी होईल तेव्हा. दिस वॉज द बिगेस्ट, बट या दिवशी आणि ह्या कुंभमेळ्याला येणं खूप इम्पॉर्टंट होतं. वेगवेगळ्या पंथांच्या आणि असं काय काय बाबा लोकांच्या ग्रुप्सना इथे स्पेशल जागा आहे आणि अंघोळीसाठी पण स्पेशल तिकडे पुढे जागा आहे. इट इज लाईक व्हेरी वेल ऑर्गनाइज्ड. स्पेशली सेपरेट जागा ठेवलेली आहे त्यांच्यासाठी आणि त्यांना फुल सिक्युरिटी वगैरे पण आहे. मिलिटरी, पोलीस सगळं आहे तिकडे. तेव्हा तिकडे बघाल घोड्यांवर वगैरे पोलीस आहे. फुल मीडिया कव्हरेज आहे इकडेच. हां बटरवाला चांगलं आहे. मसाला भारी आहे. डिजिटल महाकुंभ एक्सपिरियन्सच्या इथे आलेलो, बट नेमकं आता 28 ते 30 बंद आहे असं बोलले. सो पोपट झाला. 5:15च्या दरम्यान अराउंड 5:15ला आम्ही तिकडे होतो जिथे आपण स्नान केलं तिथे. आणि तिथून निघून मग सगळं तयारी कपडे वगैरे बदलून आम्ही 6 पासून आता इथे फिरतोय. जरा असं चाट बीट काय काय खाल्लं. The next morning. काल रात्री मला म्हणजे ब्लॉग एंड नाही करता आला, बट आम्ही खूपच ॲडव्हेंचरस स्नान वगैरे करून मग त्यानंतर खाऊन पिऊन पोचलो रूमवर आणि झोपून गेलेलो लवकरच जेवून वगैरे. आज सकाळी पुन्हा एकदा खुजली म्हणून आम्ही चाललो आहे सेकंड टाईम स्नान करायला. गर्दी तेवढीच आहे जेवढी काल होती, इवन जास्त वाटते आहे मला तर. बट आम्ही तरी पण चाललो आहे आणि संगमामधून पाणी पण घेऊन जाणार आहे आपण घरी आपल्या घरातल्यांसाठी. सो लेट्स गो. आज जरा सुटसुटीत तरी आम्ही आता चालायला तरी आम्हाला नीट जागा आहे. तसं इथे गर्दी आहे बट सुटसुटीत आहे थोडंसं. हा गंगा साईडचा घाट आहे आणि आम्ही काल तिकडे होतो संगमचा घाट जवळ. आम्ही आज विचार करतो की बोटने जावं, बट बोट कुठेच मिळत नाही आहे. म्हणजे बोटचं काय कळत नाही कुठून मिळणार काय वगैरे. लेट्स सी. सो वाजलेले आहेत 1:15 आणि आम्ही खूप वेळ टाइमपास करत पाण्यामध्ये परत डुबकी मारली. आज थोडंसं दुसऱ्या साईडच्या घाटा साईडला गेलेलो, संगमच्याच साईडला बट थोडंसं बाजूला. आणि आज त्या मानाने गर्दी कमी होती. हे बघा पोलीस बघा मस्त एकदम घोड्यावर आणि एकदम म्हणजे
असे तसे नाही, 2 स्टार 3 स्टार IPS वगैरे लोक घोड्यावर चालताना तुम्हाला दिसतील. मस्त एकदम. आता झालेलं आहे आपलं काम इकडचं. आता आपण निघतोय. ॲक्च्युली भूक लागली आहे, सकाळपासून काही खाल्लं नाही. आता पटापट जाऊन एकदा एका जागी खायचं, सगळं बाईक लोड करायचं आणि निघायचं डायरेक्ट. आज आम्ही थांबणार होतो, बट आज आपण निघून थोडंसं डिस्टन्स क्लिअर करणार आहे, म्हणजे अराउंड 250 सम किलोमीटर, 250-300 किलोमीटर्स, आणि पटनीच्या इथे जाऊन थांबणार आहे. सो दॅट पुढचे 2 दिवस आम्हाला जास्त गडबड नाही होणार. 500 किलोमीटरमध्ये आम्ही पोहोचून जाऊ. आता वाजलेत 4 ऑलमोस्ट, आणि आता आम्ही निघतो इकडनं. आजचा दिवसाचा थोडासा जो टाईम उरला आहे तो आपल्याला वेस्ट नाही करायचा आहे. आणि आम्ही इथे होतो, असं हे होमस्टे टाईप आयटम आहेत तिकडे होतो. तर आता इथे या गल्लीतून असं बाहेर जायचं आहे. एक गाडी बाहेर काढतो आहे, असं एक एक करून बाहेर निघायला लागणार. जाऊ दे सरळ थोडं. हां, आता लेफ्ट फिरव. हां, येऊ दे सरळ. पकडलं मी, येऊ दे. थोडासा लेफ्ट टाक, कठीण होणार. थँक्यू. सर सॉरी, सीधा जाना पड़ेगा, इधर काटना मुश्किल है. बढ़िया ना, घूमेंगे नहीं ऐसे इधर, सरळ जायला लागणार. पूर्ण राईट फिर. हां, मिरर साइड. चल येतो. झाला थोडी साइडला ठेव. आता राईट फिर, इथे गाडी दुसरी पुढे घे. हां, आता येऊ दे. पकडले मी. लेफ्टला पकडा. सरळ दे. लेफ्ट. हां, फुल लेफ्ट. हां, येऊ दे. लेफ्ट येऊ दे. हां, येऊ दे. लेफ्ट हां, येऊ दे. लेफ्ट येऊ दे. आता सरळ. हां, बरोबर. राईट पुढे घे. आता सरळ दे. राईट थोडा राईट. हां, बस सरळ दे. उतरून घेतो नाही तर. ठीक आहे, राईट ठेव. राईट लागे. हां, घे राईट. फिर राईट. हां, घेतो. आता फिर घेतो. अजून घेतो. हां, फुल. हत्ती फिरवायचा. चल आता काढू. हा इथे गॅप आहे ना, त्याला जरा तिकडे. उसको सिर्फ उठा के ले लो. थांब राव. अरे इथे अडकल्यासारखे झाले. थांब जर थोड़ी पुढे गए, इथे वळेल माझी गाड़ी. 1 मिनट रुक जाओ सर, सिर्फ ये गाड़ी आगे जाने दो, हो जाएगा. रुक हो जाएगा. हाँ बैठ जाओ, बट अभी हो जाएगा, घूम जाएगा गाड़ी. हाँ स्टैंड पे घूम जाएगा. 1 मिनट था, मी बाहेर लावून येतो. अरे गौरव स्टँडवर फिरवतो. थांब 1 मिनट. फायनली झालेली आहे. चला निघायची वेळ झालेली आहे. श्वास फुलला एवढ्यातच, थोड्याशा कसरतीमध्येच. मुंबई मुलुंडला नाही, मुंबई मुलुंड आणि ठाण्याचं. कालच परवा आलोय, परवा रात्री. कालचा दिवस फक्त डुबलो, आज पण डुबलो, आता चाललो. अरे बाजूला एक दादा बोलतोय. हां नाही अयोध्येला नंतर येणार आहे परत. आता सध्या गडबड आहे, जरा सुट्ट्या नाहीत त्यामुळे लगेच कळटी. हां चला येतो. बघा गडबड बघा कशी आहे. तर चालणाऱ्यांची गर्दी आहे.
त्याच्यात गाड्या कशा काढायच्या. हे थांबा रे, चायला जाम पुढे गेला तुम्ही, थांबा. काय गर्दी आहे रे बाबा. अरे हा पोलीसची गाडी नाही चढवली. एवढी लोक आली आहेत आज, पण एवढी लोक दिसत आहेत आणि एवढे विल पॉवर आहे यांच्यामध्ये की केवढं 15-20 किलोमीटर लांबून लांबून येत आहेत आणि चालत चालत चाललेत नुसते, सगळं सामान घेऊन. ते पण असं नाही की कुठे सामान ठेवलं आहे आणि चालत फक्त आलेत घाटावर, असं नाही, चालतच चाललेत कंटिन्युअस सामान घेऊन. आणि 15-20 किलोमीटर. आम्ही तेच बोलतोय, आपण त्याला 1-2 किलोमीटर फक्त हॉटेल रूमपासून तिथे जाऊन आलो, त्यात पण आपल्याला म्हणजे दमछाक झाली. हे लोक कधीपासून कधी लांब 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 चाललेत. बट खरंच यार मानलं पाहिजे यांना, हॅट्स ऑफ आहे सगळ्याच लोकांना जी त्यांची श्रद्धा आहे ना या गोष्टीबद्दल, की गावावरनं कसे पण करून लोक ती येत आहेत. खरंच मानलं पाहिजे. गाडीवाले जाऊ दे ना रे. वा काय व्ह्यू आहे यार. ट्रेन पण चालली रे तिकडनं राईटच्या ह्याच्यावरनं. ओ हो खाली बघा, खाली. ओ तिकडे पॅराग्लायडिंग पण चालू आहे. बघ लेफ्ट साईडला पॅराग्लायडिंग पण चालू आहे. सही आहे. जाता जाता मस्त व्ह्यू, ब्युटिफुल असा सनसेट. बरोबर आपण आता प्रयागराजला बाय करतोय. एक नंबर मज्जा आलेली आहे. आता आपली राईड बॅक सेफ होऊ दे हीच इच्छा. लेट्स गो. भेंडे लोक ट्रिपल सीट वगैरे कसं काय यायला तयार होतात कळत नाही बाबा. रिवा 95 आहे. आपण ज्याला ते चौकात बघितलेलं तेव्हा 120 होतं. म्हणजे आत्ताशी आपण 25 किलोमीटर आलो त्या चौकापासून. इथे पण बसेस थांबलेल्याच आहेत. आत्ता 40 किलोमीटर झाले ऑलमोस्ट. यायला 40 किलोमीटर चालत येतात. ऑलमोस्ट 122 किलोमीटर्स झालेत आणि आता आम्ही एक चांगलं हॉटेल बघून थांबलो आहे. याचं नाव आहे मचान. आणि पूर्ण या हायवेवर अजिबात चांगलं हॉटेल मिळत नव्हतं, बट फायनली एक काहीतरी दिसलं तर आम्ही लगेच थांबलो. 2 जण मागे राहिलेत, एक 20-30 किलोमीटर्स मागेच हॉल्ट केलं त्यांनी. आणि आता आम्ही रिवाजला टार्गेट करत होतो, बट रिवा अजून एक 10-20 किलोमीटर पुढे आहे. आता इथेच खाऊन घेणार आणि पुढे निघायचं आपण. तर तो निघतोय. नेक्स्ट स्टॉप इज कटनी. लेट्स गो. यू मुस्कुरा के यूं मुझे पागल कहोगे. रिवापासून पुढे आपण आलेलो आहे. आता आपण चाललोय टुवर्ड्स कटनी. तर विचार करतोय की कटनीमध्ये थांबावं की डायरेक्ट मग पुढे जावं. जर कटनीमध्ये नाही थांबलो तर डायरेक्ट जबलपूर येणार, विच इज अराउंड 220 किलोमीटर्स अहेड. सो लेट्स सी कटनीपर्यंत तरी जाऊया आणि मग बघूया पुढचं काय. फुल ब्रेक. आता ह्याच्या आधीची जी ट्रिप होती तुम्ही बघितली 490+ किलोमीटर्सची रेंज दिली. त्यात अजून पण 30 किलोमीटर्स दाखवत होतं, बट रिस्क नाही घेतली. आधीच पेट्रोल भरतोय. बट मस्त इथे आहे धावायला जागा. अरे रे 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 तुला 2 काढले. आम्हाला तर एकच काढलाय. तुला 2 काढले. तुझा भाऊ आहे. तू काय तो कलाकार. आम्ही कलाकार आहे.